सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, गेल्या आठवड्याभरापासून आपण महाराष्ट्रात बघत आहोत की खूप मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडींसंदर्भात आपण गेल्या 2 दिवसापूर्वीच तो एक व्हिडिओ बनवलेला होता व तो व्हिडिओ म्हणजे ती घडामोडी म्हणजे की महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री व तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यापासून डावलल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात घडामोडी घडताना दिसत आहेत आणि विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये त्या घडामोडी घडत आहेत. तर नेमक्या त्या काय आहेत घडामोडी त्या संदर्भात आज आपण जाणून घेऊया. या सरकारचं पहिलंच अधिवेशन असताना सुद्धा छगन भुजबळ यांनी त्या अधिवेशनाला दांडी मारत परतीचा मार्ग धरलेला आहे. त्यावरून त्यांची स्पष्ट नाराजी अजितदादांबद्दल व या सरकारबद्दल आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांनी नाशिकला येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी व भुजबळ समर्थकांची त्यांनी चर्चा काल ठेवलेली होती. त्या चर्चा 2 ठिकाणी ठेवलेल्या होत्या. एक नाशिक येथे चर्चा ठेवली होती, दुसरी येवला लासलगाव मतदारसंघात ही चर्चा ठेवलेली होती. या चर्चेनंतर जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली ते मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांनी एक या संदर्भात एक डायलॉग दिलेला आहे की जिधर नाही चैना उधर नाही रहना, या म्हणण्यानुसार की ते अजितदादांबरोबर सध्या तरी राहतील असं आपल्याला दिसत नाही. कारण आज जर एखादा गट घेऊन जर बाहेर पडायचं म्हटलं तर ती शक्यता सुतराम त्या शक्यतेची शक्यता नाही. कारण की तो गट बाहेर जाताना कुठेतरी सत्ता असेल तर तो गट बाहेर जाण्यास इच्छुक असतो. म्हणून आता सध्या तरी कुठलाही नेता छगन भुजबळ यांच्या बरोबर जाण्यास उत्सुक असणार नाही. कारण त्यांच्या बरोबर गेलं म्हणजे विरोधात जाऊन बसण्यासारखं होईल. म्हणून ती शक्यता होऊ शकत नाही. दुसरी एक शक्यता अशी आहे की जी ऑफर दिलेली आहे ती स्वीकारणं आणि गुपचूप बसणं. परंतु छगन भुजबळांचा जर मागचा इतिहास आणि मागचा स्वभाव बघितला तर कदाचित ते सुद्धा ते दिलेली ऑफर स्वीकारून गुपचूप बसण्यासारखे नाही आहेत. म्हणून ती सुद्धा शक्यता आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यानंतर एक शक्यता मात्र नाकारता येत नाही. या सर्व नाराजी नाट्यांनंतर काहीतरी पदरात पाडून घेण्याचा इतिहास छगन भुजबळांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण बघितलं तर त्यांनी अनेक मोठे मोठे बंड केलेले आहेत. तर ह्या नाराजी नाट्यांच्या माध्यमातून कदाचित ते लोकसभेची उमेदवारी पुतण्या समीर भुजबळ यांना देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन सुद्धा करू शकतात. ही सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. आणि तिसरी जी अजून एक शक्यता आहे की राज्यसभा स्वीकारून येवला मतदारसंघाचा राजीनामा देऊन व तेथे समीर भुजबळला निवडून आणून त्याचं पुन्हा पुनर्वसन करण्याची हे नाकारता येत नाही. परंतु जर त्यांचा इतिहास बघितला, त्यांचं नेचर बघितलं तर कदाचित यावरील तिघी शक्यता ते स्वीकारणार नाहीत. एक चौथी शक्यता म्हणजे अशी असू शकते की कदाचित ते या सर्व घडामोडींमध्ये ते कदाचित भाजपवासी होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण तो एकमेव त्यांना पर्याय योग्य वाटतो. कारण ठाकरे गटाचा पर्याय तिथे ते जाऊ शकत नाही. पवार साहेबांकडे त्यांचे दार बंद झालेले आहेत. म्हणून तो एकमेव त्यांना पर्याय आहे की फक्त भाजपवासी होण्याचा आणि देवेंद्र फडणवीसांच्या गोटात सामील होण्याचा त्यांचा एक शक्यता असू शकते व ती शक्यता खरी होण्याची दाट शक्यता आहे. आज जर त्यांचा इतिहास बघितला तर 1990 पासून जवळपास त्यांनी 3 वेळा मोठे मोठे बंड केलेले आहेत. शिवसेनेमध्ये असताना, शिवसेनेचे ते पहिले आमदार असताना त्यांना विरोधी पक्षनेते न मिळाल्यामुळे व ते विरोधी पक्षनेते मनोहर जोशी यांना मिळाल्यामुळे त्यांनी ते मोठ्या प्रमाणात बंड केलं होतं व त्याला मंडल आयोगाचं नाव देऊन ते बंड त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर काँग्रेसवासी झाले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा असताना त्यांनी शरद पवारांबरोबर जाऊन मोठ्या प्रमाणावर त्यांनी बंड केलं होतं. तसेच आता जो रिसेंट आपण जर बघू तर राष्ट्रवादीमध्ये त्यांनी बंड, अजितदादांनी जेव्हा बंड केलं तेव्हा अजितदादांची बोलणी करून येतो असं म्हणायला गेले आणि 1 तासातच आपल्याला छगन भुजबळ हे शपथ घेताना दिसले होते. म्हणून या नाराजी नाट्यांच्या माध्यमातून काहीतरी पदरात 100% चांगलं पाडून घेतील याबद्दल आपल्याला दुमत नाही. फक्त या घडामोडीत सरकारने व राज्यकर्त्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की या घडामोडींमध्ये आमच्या लाडक्या बहिणींकडे कृपया दुर्लक्ष करू नये. कारण कुठल्याही सरकार संदर्भात कुठलीही पेपरात किंवा टीव्हीला न्यूज येते तर त्या बहिणी आस लावून बघत असतात की केव्हा 2100 रुपयाची घोषणा होते व केव्हा आम्हाला उर्वरित मागील पगार हा
खात्यावर पडतो. एवढं बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.